अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान, पवन सुत हनुमान की जय, सिया रामचंद्र की जय, जानकी माता की जय, भोलेनाथ की जय, पार्वती माता आई की जय. नमस्कार मित्रांनो, 4 मेला 5 राज्यांमध्ये इलेक्शन झालं. 5 राज्यांमध्ये 3 राज्यामध्ये आमचं BJP सरकार स्थापन झालं. आता उद्या 9 मे 2026 वार शनिवार, उद्या आमच्या पश्चिम बंगालमध्ये शपथ ग्रहण आहे. तिथं मुख्यमंत्री ठरवला जाणार आहे आमच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये. आणि त्यासाठी आमचे अमित शाह साहेब हे पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहे. आमची एक इच्छा आहे की पश्चिम बंगालमध्ये आमचे जे मुख्यमंत्री होणार, जे पण होणार ते पॉवरफुलच राहणार. कारण का, मोदी हे तो मुमकिन आहे. मोदी साहेबांनी आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये असो, गोवा राज्य असो, राजस्थान राज्य असो, गुजरात राज्य असो, अशा प्रत्येक राज्यामध्ये जिथं आमचं BJP सरकार स्थापन झालेलं आहे तिथं प्रत्येकाला रोजगार असेल, घरकुल योजनासाठी घरकुल योजना असेल, घर असेल, त्याच्यानंतर सबसिडीमध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना असेल, प्रत्येक गोष्ट मोदी साहेबांनी प्रत्येक राज्यामध्ये दिलेली आहे. जिथं केंद्र शासित प्रदेश BJPचे शासित असेल तिथं पण भेटतं आहे, आणि ज्या राज्यामध्ये BJP सरकार स्थापन झालेलं आहे तिथं पण भेटतं, आणि जिथे BJP सरकार स्थापन झालेलं नसेल तिथे सुद्धा भेटतं. कारण मोदी हे तो मुमकिन आहे. आणि मी एक मोदी भक्त म्हणून नाही, तर मोदी साहेबांनी तसे कामं केलेले म्हणून आमच्यासारखे कार्यकर्ते मोदी साहेबांना मानतात. आणि पश्चिम बंगालमध्ये यावेळेस पहिल्यांदाच सत्तापालट झाली आणि आमचं BJP सरकार स्थापन झालं. कमीत कमी 204 ते 205 आमचे तिथे MLA निवडून आले. आणि मी शुभेच्छा पण मी 4 मेला सकाळी 9:36 मी आडवासमध्ये पण दिलेले होते. कारण का, मी 2019 मोदी साहेबांचे काम ऐकलेले. मी एक मोदी भक्त आहे. असे लाखो करोडो आमच्यासारखे मोदी भक्त आहे की जे मोदी साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे. मोदी साहेब वयानं खूप मोठे, पण आमच्यासारखे कार्यकर्ते आमच्यासारखे कार्यकर्ते हे फक्त एक वोट फक्त आम्ही कमळ या चिन्हावर देतो. कारण का, मोदींनी सांगितलेलं आहे की एक वोट जर तुम्ही माझ्यापर्यंत पोस्ट केलं तर हा तुमचा मुलगा हा पूर्ण भारत देशासाठी काय काय करेल ते तुम्हाला त्याची कल्पना पण नसेल. आणि खरंच ते मोदी साहेबांनी करून दाखवलं. आम्ही मोदी साहेबांसाठी टाळ्या वाजवतो. 2029 सुद्धा आमच्या परत चौथ्यांदा सुद्धा परत आमचे मोदी साहेबच पंतप्रधान व्हावा याच्यासाठी मी परत पाययात्रा करणार आहे. नाशिक ते त्र्यंबकेश्वर, नाशिक ते वणीचा गड, नाशिक ते अंजनेरी असा मी माझी पाययात्रा करणार आहे. आणि मी 18 वर्षापासून पाययात्रा करतो आहे मित्रांनो. असं नाही की मी आजच करतो आहे, पण मला मोदी साहेबांचे कामं खूप आवडले. कारण मोदी साहेबांनी आमच्या अयोध्येमध्ये रामाला योग्य ठिकाणी आणून ठेवलं आहे. अयोध्यामध्ये खूप भव्य राम मंदिर केलं आहे. बघितलं नाही, पण TVमध्ये मोदी साहेबांचे दर्शन घेताना बघितलं. लाखो करोड लोक आलेले होते, दर्शन घेतलेलं बघितलं. आणि त्याच्यामधला मी एक भक्त आहे. म्हणून पश्चिम बंगालमध्ये असंच सट्टापालट झाल्यानंतर तिथं कालिका मातेचं खूप मोठं मंदिर आहे कोलकात्यामध्ये. मोदी साहेब, या व्हिडिओमधून तुम्हाला रिक्वेस्ट आहे या कार्यकर्त्याची, असं पश्चिम बंगाल करा, भगवो करा की तिथं सबका साथ, सबका विश्वासन, सबका प्रयासच राहील मोदी साहेब. आणि 5 वर्ष नाही, अजून 50 वर्ष पश्चिम बंगालमध्ये आपलं BJP सरकारच पाहिजे. आणि आता शुभेंदू अधिकाऱ्याचं PIची जी हत्या झाली ना, आम्ही महाराष्ट्रापासून त्याग करतो, की हे एकदम निंदनीय गोष्ट घडली की शुभेंदू अधिकारी खूप साऱ्या वोटने निवडून आले आणि ममता बॅनर्जी दुसऱ्यांदा शुभेंदू अधिकारीने तिला हरवलं. म्हणून एवढ्या लेवलने ती खाली जाईल ही आम्ही कल्पना कधीच केली नव्हती. म्हणून आहे ना, हिची जागा BJPने आणि मोदी साहेबांनी दाखवली, अमित शहानी पण दाखवली.
खेला उभे नाही, खेला हा फक्त तुझाच झाला आहे आणि आमचा रामराज्याचा विजय झालेला आहे. आणि मी हे पण सांगतो, मोदी साहेबांच्या टीममध्ये आज 140 कोटी हा जो परिवार आहे हा तर आहेच, पण अमेरिका असेल, इराण असेल, इस्रायल असेल, इराक असेल, कोणती पण कंट्री असेल, तर मोदी साहेबांना मोदीचं बॉस म्हणतात, मोदीचं बॉस. कारण मोदी साहेबांना तशी कामं करून दाखवलेली. म्हणून आम्ही 140 कोटी हा पूर्ण परिवार मोदी साहेबांच्या पाठीशी राहणार. आणि शुभेंदू अधिकारी सर एक छोटा कार्यकर्ता आहे, एक मोदी भक्त आहे. तुमच्या राज्यामधून आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये तुमचे काही पश्चिम भागातले काही लोक इथं रोजगार म्हणजे काम करतात, खूप रिस्की काम करतात. म्हणजे मोठमोठ्या बिल्डिंगवर काम करणं, कारपेंटर म्हणतात त्याला, कलर मारणं, भिंतीला कलर मारणं, म्हणजे रिस्की काम झालं साहेब. तर माझी एक इच्छा आहे की जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, तुमच्या टीममधून जे पण मुख्यमंत्री, आमची इच्छा आहे तुम्हीच व्हा, शिवराधिकारींनीच व्हा, आमची इच्छा आहे. जर तुम्ही झाले सर तरी मी तुम्हाला भेटेल येईल, किंवा सर तुम्हाला मोठं पद जरी भेटलं तरी मी तिथे जो पण मुख्यमंत्री असेल त्यांच्यातर्फे तुम्हाला भेटायचा प्रयत्न पण करणार आहे. आणि मोदी साहेबांना 2014-18पासून मी प्रसाद देण्याचा प्रयत्न करतो आहे. तो प्रसाद पण मी देणार आहे मोदी साहेबांना. तो एक धागा आणलेला, तो धागा पण मला मोदी साहेबांना द्यायचा आणि पूजा पण घालायची. अंजनेरी असेल, त्र्यंबकेश्वरचे त्र्यंबकेश्वरचे भोले बाबा असतील, आमचे शिर्डीचे साईबाबा असतील, आमची वणीची आई असेल, मी कबूल केलं होतं दादा. एक छोटा कार्यकर्ता आहे, पण ज्या टायमाला त्या पश्चिम बंगालमध्ये घटना घडली होती, एका लेडीज डॉक्टरवर बलात्कारची घटना घडली होती, त्याच्यामध्ये तुम्ही त्या मुलीच्या आईला तिकीट दिलं आणि ती त्या माऊली खूप लीडनी निवडून आली. मी त्या ताईचं पण अभिनंदन करतो. ताई, तुमची मुलगी ती माझी बहीण आहे, तुमची मुलगी ती आमची बहीण आहे आणि माझी एकटीची बहीण नाही. पूर्ण पश्चिम बंगालमध्ये जेवढे कार्यकर्ते असतील किंवा पूर्ण भारत देशामध्ये जेवढे महिला असतील ना, आमच्यासाठी ती आमची आई, आमची बहीण आहे. आणि तुम्ही निवडून आला त्याच्याबद्दल ताई तुमचा पूर्ण टीम, आमची पूर्ण टीम आणि आपली BJP टीम ज्यांनी घटना घडवली आणि ज्यांनी कारस्थान केलं ना, आमचे मोदी साहेब तिथं सरकारला वॉर्निंग देऊन म्हणजे सांगून त्याला जमिनीतून काढून खेचून आणतील आणि तुमच्या मुलीला न्याय भेटेल ताई. त्याच्यासाठी ताई मी देवाकडे प्रार्थना पण करेल माझ्या बहिणीसाठी. आणि सर मी मनापासून शुभेच्छा देतो मोदी सरकार टीमला. पश्चिम बंगालमध्ये जो पण मुख्यमंत्री होईल त्यांनी खूप चांगले कामं करावं आणि पश्चिम बंगालचा विकास करावा, रोजगार द्यावा, गोरगरिबांसाठी घरकुल योजना द्यावा, महिलांसाठी काहीतरी रोजगार उभा करावा. आणि हे आमचे फक्त मोदी साहेबच करू शकतात आणि मोदी साहेबच्या टीममधले पश्चिम बंगालमध्ये होणारे सरकारच करू शकतात. म्हणून पूर्ण टीमला, पूर्ण 140 कोटी परिवारातर्फे पश्चिम बंगाल असेल, जिथे आमच्या राज्यामध्ये जे इलेक्शन झालं असेल त्या राज्यांना पूर्ण एकदा शुभेच्छा देतो. आणि 5 वर्षांनी असे 50 वर्ष चांगलं कार्य करावं मोदी सरकारच्या केंद्रावर तुम्हाला मदत भेटत जाईल. आणि काही अडचण असेल ती पण मोदी साहेब सॉल्व करत जातील. एक मोदी भक्त आणि एक मोदी सेवक म्हणून मित्रांनो, या व्हिडिओमधून काही चुकलं असेल ते क्षमा करावी. आणि आमच्या शुभेंद्र अधिकारींना मी शुभेच्छा देतो. दादा, तुम्ही एकदा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री व्हावं म्हणून. मोदी भक्त आणि एक मोदी सेवक. जय श्रीराम, जय श्रीराम.